महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। सर्व सदस्य यानंतर पुढे करून आपले स्वतःची श्रेष्ठ आणि त्यांच्या सोबत सगळी टीम आहे। श्री नामदेव झगडे मानित करणार आहोत। श्री सरकारची शैक्षणिक गोष्टींचा आढावा घ्यावा लागतो, तर कार्यक्रम करताना या वर्षभर चिरंजीव यशराज धनराज चौधरी आणि यानंतर शारंग शिवचंद्र महाले। क्या बोले? चिरंजीव सार्थक मुक्तेश्वर तायडे आले। चिरंजीव आता इथे जिथे चिरंजीव जयश्री संतोष सोनवणे तावडे। करू नका, पायऱ्यांवर येऊन थांबा। एक साइडनी एंट्री, एक साइडनी एक्झिट। समाजात जो कार्यक्रम होता आहे, मुलांचा सत्काराचा कार्यक्रम, आपण प्रमुख पाहुणे म्हणून आलात, काय म्हणाल आहे? या ठिकाणी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार स्थानिक सर्व पदाधिकारी आमचे गणेश पवार आणि त्यांची सर्व मंडळींनी या ठिकाणी ठेवला होता। तर या कार्यक्रमासाठी समाजातील सर्व 35 मंडळी या ठिकाणी आले। मुलांना भविष्यामध्ये शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि अति कष्ट केल्याशिवाय त्यांना या ठिकाणी पुढे जाता येणार नाही आणि अशा प्रकारे त्या सगळ्यांचा सत्कार या ठिकाणी समाजाच्या सर्व नामवंत व्यक्तींच्या हस्ते झालेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी मुद्दाम होऊन या ठिकाणी समाजाचा कार्यक्रम असल्यामुळं मी उपस्थित राहिलेलो आहे। त्या सर्वांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत। भविष्यामध्ये तरुणांना या ठिकाणी शिकल्याशिवाय आणि परिश्रम केल्याशिवाय पर्याय नाही। आपण या ठिकाणी बघतात की आजकालच्या मुलामध्ये एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे। जसं आत्ताच नीटच्या परीक्षेमध्ये जो संपूर्ण देशात गोंधळ झाला, ज्या अनुषंगानं संपूर्ण तरुणाई या ठिकाणी रस्त्यावर उतरली, परंतु त्यांना या ठिकाणी यश सांगणं आवश्यक आहे की आपण परिश्रम करा, पुढं जा, शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि या अनुषंगानं या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शन करण्यात आलं। हायर एज्युकेशनच्या संदर्भामध्ये किंवा परदेशातलं जे एज्युकेशन आहे त्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना पाहिजे तशा सुविधा मिळत नाही। आता आपल्याकडे उच्च शिक्षणामध्ये बऱ्यापैकी प्रगती झालेली आहे। आता सगळ्याच ठिकाणी कॉलेजेस चांगले आहेत। परदेशाच्या तुलनेमध्ये आपण देशामध्ये अजून थोडंसं नाही म्हणलं तरी पाठीमागं आहोत असं म्हणता येणार नाही, पण इथून शिकलेले पोरंसुद्धा आता डॉक्टर होण्यासाठी परदेशात जातातच ना। काय उच्च शिक्षणामध्ये सुद्धा आता बऱ्यापैकी बदल करण्याची आवश्यकता आहे असं तरुणांची मागणी आहे आणि मला असं वाटतं की आता केंद्र सरकार ह्या विषयी गांभीर्यानं या ठिकाणी घेईल आणि उच्च शिक्षणामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल या ठिकाणी त्यांनी केला पाहिजे। आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण समाजाला व देशातील तरुणांना काय आवाहन करणार? नाही, आता या ठिकाणी समाजातल्या मुलांनी काय सगळ्याच मुलांनी, सगळ्याच पालकांच्या उच्च शिक्षण घेतलं पाहिजे, स्वतःचं करिअर या ठिकाणी घडवलं पाहिजे आणि देशातल्या नवतरुण वर्गाने अजिबात घाबरण्याची आवश्यकता नाही। असे प्रकार या ठिकाणी देशामध्ये होतात, त्यावेळी देशातली जनता ही रस्त्यावर उतरते आणि मुलांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करत असते। त्याचाच एक भाग आपण आता काल बघितला असं की संपूर्ण तरुण देशातल्या रस्त्यावर उतरले आणि त्या मुलांना न्याय मिळवून दिलेला आहे। एक प्रकारची जबर चपकार केंद्रातल्या सरकारला बसले। केंद्रामध्ये कोणीही बसू, कोणत्या पक्षाचं राज्य असो, कोणाचं सरकार असो, शेवटी जनता ही महत्त्वाची आहे। लोकशाहीमध्ये लोकांच्या भावना ह्या महत्त्वाच्या आहेत। हे या निमित्ताने या काल लोकांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे।
धन्यवाद सर. आपण विदर्भाचे प्रवक्ता आहे शिवसेनेचे. आज आपण तेली समाजाच्या कार्यक्रमात आलेले, काय म्हणाले? तेली समाजातर्फे आज जो या ठिकाणी संभाजीनगरला कार्यक्रम घेतला, गणेश सोनवणे आणि त्यांच्या चमूने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत चांगला आहे. आणि या कार्यक्रमातून आज मार्गदर्शनसुद्धा विद्यार्थ्यांना आम्ही केलेलं आहे. गरुड अकॅडमीचे सोनवणे सर आहे, मी प्रकाश डवले. आम्ही विद्यार्थ्यांना केवळ 10वी आणि 12वीच्या वर अवलंबून न राहता, केवळ इंजिनिअरिंग आणि मेडिकल न करता वेगवेगळ्या प्रकारचे जे कोर्सेस आहेत याबद्दलसुद्धा आम्ही मार्गदर्शन केलं. आणि त्यांना सांगितलं की प्रथम सर्वात पहिले यश निश्चित करा आणि नंतर प्रयत्न करा. बरेच मुलं असं म्हणतात की आम्ही प्रयत्न करू नंतर बघू काय होते. तर त्यांना म्हटलं नाही, पहिले फिक्स करा की आपल्याला हे करायचंच आहे. त्यानुसार आम्ही मार्गदर्शन केलं. आपण एक प्राध्यापक आहे. आज भविष्यात आज सध्याला कोणत्या क्षेत्राला मागणी आहे? भविष्यामध्ये तेली समाजातर्फे आम्ही काही मागण्या केलेल्या आहे महत्त्वाच्या. मी आता माझ्या भाषणामधून केलेल्या आहे. तेली समाजासाठी शासनाने जे संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे, त्या महामंडळाची स्थापना केवळ कागदावर न ठेवता केवळ शासन निर्णय काढला त्यांनी. आणि हा एका प्रकारे घोर अन्याय समाजावर. तर त्यांनी त्याला निधी द्यावा आणि ते मंडळ पुनर्स्थापित करावं, जीवित करावं. दुसरी मागणी आम्ही केली, तेली समाजाच्या मुलांना मुंबई पुणे त्या ठिकाणी वसतिगृहाची निर्मिती करावी. बरेच मुलं परिस्थिती, तेली समाजच नाही सर्व समाजाच्या मुलांना गरज आहे राहण्याच्या सुविधा. काही कॉलेजला हॉस्टेल आहेत, काही ठिकाणी नाही आहे. तर सर्व समाजाच्या मुलांना ऑन द मेरिट बेसिसवर वसतिगृहाची सुविधा असली पाहिजे, ही प्रामुख्याने आमची दुसरी मागणी आहे. तेली समाजा जो पारंपरिक व्यवसाय आहे, तेल घाणी व्यवसाय, याला लघु आणि कुटीर उद्योगामध्ये विशेष स्थान देऊन ग्रामीण भागामध्ये हा व्यवसाय कसा जाईल याकडे शासनाने लक्ष द्यावं. आज आपण बघतो की ग्रामीण भागातले लोक शहराकडे रोजगाराच्यासाठी येत असतात. तर ते विद्यार्थी, ते लोक ग्रामीण भागातसुद्धा रोजगाराच्या निर्मिती झाल्या पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. सर, समाजाचं व्हॅल्युएशन त्या समाजामध्ये डॉक्टर इंजिनियर होणे याला नाही, तर प्रशासकीय अधिकाऱ्यांचं प्रमाण जर समाजात वाढलं तर समाजाचं व्हॅल्युएशन वाढेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाजाची आणि सर्व नागरिकांची जबाबदारी की एक जबाबदार नागरिक घडवणे. आजकालचे मुलं आपण बघतो, आपण काय बोलतात तर मुलं काय बोलतात, ते काही तळावर नसतात. बरेच वेळा बघतो मुलं मोबाईल खेळत असतात, घरी पालकांसोबत संवादही करत नाही. आणि म्हणून पालकच दोषी यायला. पालकांनी थोडंसं मुलांशी संवाद जर केला आणि विद्यार्थ्यांना प्रत्येक फील्डचं महत्त्व समजून सांगितलं. पालकांना कसं दिसते की आज पॅकेज मिळालं, माझ्या मित्राच्या मुलाला पुण्याला गेला, मुंबईला गेला. जीवन म्हणजे काही पॅकेज नाही आहे. पॅकेजच्या हिशोबाने जीवन नसते चालत. आणि एक जबाबदार नागरिक घडून प्रत्येक क्षेत्रामध्ये, बँकिंग आहे, कॉमर्स आहे, MBA आहे, ICW आहे, कॉमर्स आहे, LLB आहे, हे सर्व क्षेत्र खूप छान आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, MPSC UPSC आहे. मुलं येऊन जाऊन ते इंजिनिअरिंग आणि डॉक्टरच्या मागे लागले आहे. हे सुद्धा कुठेतरी मुलांचं चुकते आहे. सर, विदर्भात तेली समाजाची प्रगती मराठवाड्याच्या तुलनेमध्ये फार मोठी आहे, त्यामागचं काय कारण? तसं पाहिलं तर मराठवाडा आणि विदर्भ हे दोन्हीही भाग शासनाकडून खूप वर्षापासून दुर्लक्षित आहे. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे, तेली समाज आहे आणि इतरही समाज आहे, या समाजाकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. तेली समाजाला लक्ष नाही दिला तर आता आपण बघितलं दिल्लीमध्ये काय झालं. तेली समाज रस्त्यावर यायला उशीर लागणार नाही आहे. आम्ही येणाऱ्या अधिवेशनामध्ये सांगितलं आहे, तेली समाजाच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर आम्ही आंदोलनाच्या भूमिकेमध्ये राहणार आहे. धन्यवाद सर. आपल्याला आज सन्मान मिळालेला आहे. आपण कोणत्या वर्गात शिकत होते आणि काय सत्कार मिळाला आपल्याला? मी इयत्ता 10वीमध्ये शिकत होती आणि मला 83% पडलेले होते आणि माझा संत तेली समाजाकडून सत्कार करण्यात आलेला आहे आणि मला खूप आनंद होतो आहे की माझा सत्कार करण्यात आला आहे चांगलं. काय सांगाल तुम्ही नवीन विद्यार्थ्यांना काय सांगणार? असेच शिकत राहा. आपल्या पॅरेंटचा सपोर्ट, सगळ्यांचा सपोर्ट आणि सगळ्यांच्या याने आपण सतत पुढे प्रेरणा घेणे सगळ्यांकडून सतत पुढे असं. तू डॉक्टर इंजिनियर होणार आहे की IPS IAS अधिकारी होणार आहे? मी सध्या आता नर्सिंगला ॲडमिशन घेणार आहे. आता मी आता CET घेण्यासाठी. आज जो कार्यक्रम ठेवण्यात आला तेली सेनेकडून, त्यांना तुम्ही काय सांगणार तुमच्या निमित्ताने? त्यांच्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद. वेळेत वेळ काढून आमचा सत्कार समारंभ ठेवला, आमचा गुणगौरव ठेवला. सगळ्यांना धन्यवाद. तुमचं नाव सांगा.
माझं नाव आरोही चौधरी आहे. कोणत्या गाव? मी संभाजीनगरमध्ये कमलापूर. कमरापूर.